मागील भागामध्ये आपण बघितलं की अंजूने पटकन दरवाजा लावला. ती मागे वळून तशीच दरवाजाला टेकली. चौघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि तोंडावर हात ठेवून त्या हसायला लागल्या. अंजू पोटाला हात लावत बेडवर जाऊन बसली. त्या बेडवर बसून इतक्या हसत होत्या की आता चौघींचंही पोट दुखायला लागलेलं होतं. हसून हसून पुरेवाट झाली होती त्यांची. आता पुढे. ओ गॉड, काकांना माहीतच नाही की त्यांना उंदीर भेटणारच नाहीये ते. हसता हसता पिया म्हणाली. अंजूही कंट्रोल करत म्हणाली, बिचारे काका, असं नव्हतं करायला पाहिजे आपण. सगळं तुझ्यामुळेच झालंय. ईशा कमरेवर हात ठेवत ओरडली. माझ्यामुळे? मी काय केलं? तिनं चमकून विचारलं. तू आम्हाला तुझ्या रुद्रांशबद्दल सांगितलं म्हणून तर किंचाळलो ना आपण. मधू पण ईशाच्या टोनमध्ये म्हणाली. असं का? मग ठीक आहे, यू कॅन ब्लेम मी. माझा रुद्रांश. ओ हो, माझा रुद्रांश. मॅडमचे गाल तर बघा, टमाटर पण लाजून जीव द्यायचा. पिया तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. ती बोलणार तेच बाहेर दरवाजावर टकटक करत काकू बोलतात. अंजू सोडली तर तिघी एकमेकींकडे आता काय असे एक्सप्रेशन देत बघू लागल्या. मुलींनो, मधूने दरवाजा उघडला. उंदीर तर काही भेटला नाही, पण हे औषध घ्या, कोपऱ्यांमध्ये ठेवा, म्हणजे इथून पुढे काही त्रास नको त्यांचा. काकू तिला बॉटल देत म्हणाल्या. थँक्यू काकू, आणि सॉरी आमच्यामुळं तुम्हाला त्रास झाला. अंजू मागून पुढे येत म्हणाली. त्या हसून म्हणाल्या, त्रास कसला ग यात? माझ्यासाठी माझ्या मुलींसारख्याच तुम्ही. बरं झोपा आता लवकर, काकांना जेवण वाढायचंय अजून. किती चांगल्या आहेत ना काकू, किती काळजी करतात आपली. अंजू पुन्हा बसत म्हणाली. हो, ते खरं आहे. आय विश त्यांना एखादा मुलगा असता. पिया तोंड पाडत म्हणाली. ते दोघेजण एकटेच राहत होते. खरंच मला पण आधार झाला असता. ईशा पिलोजवळ घेत म्हणाली. तिघींनीही तिच्याकडे त्रासिक चेहरा करून पाहिलं. अरे यार, जोक करत होते तुम्ही ना. फोटोसोबत बायोडाटा नाही पाठवला का ग? हो काकू, ती म्हणाली तशा त्या गेल्या. अंजू थोडंसं लाजतच म्हणाली. तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच तिघीही हसायला लागल्या. मध्येच पियानंही अँड यू नो, त्याची पण गरज नाहीये, अंजू हनुवटीला आधार देत म्हणाली. तिनं भोया उंचावल्या तशी अंजू गोड हसली. मला वाटलेलं माझं लग्न आधी होईल, पण मग तू मागून येऊन नंबर लावलास. तुझाच नंबर लागला असता आधी, घरचे पण तयार होते, पण तुलाच हौस होती. पिया तिच्या शेजारी बसत म्हणाली. मी जर लग्न केलं असतं तर इथे तुमच्यासोबत कोण राहिलं असतं? मधू झोपता झोपता म्हणाली. मला तुम्हाला सोडून नव्हतं जायचं. एक ना एक दिवस जाणारच, पण आपण कितीही दूर गेलो तरी भेटायचंच, कितीही बिझी असलो तरी एकमेकींसाठी वेळ काढायचाच. पिया अंजूला मिठी मारत म्हणाली व अंजू त्यांना म्हणाली. आता ते माझ्या ह्यांच्यावर आहे, त्यांनी मला एकटं सोडलं तर पाहिजे ना. ईशा पिलोलाच मिठी मारत म्हणाली. माझं पण हे कसे असतील काय माहीत. मधूही कुठेतरी हरवल्यासारखं करत म्हणाली. या दोघी एकमेकींकडे बघून हसल्या. तुम्ही बघा स्वप्न त्यांची, मला तर झोप आलीये, गुड नाईट. पिया तिच्या बेडवर जात म्हणाली आणि खरंच पांघरून घेऊन झोपली. आज तर अंजूची रात्रच गोड स्वप्न बघण्यात जाणार आहे. काय ग? मधू अंजूला चिडवून हसली. काहीतरीच. झोपा आता, गुड नाईट, अंजू लाजत म्हणाली आणि तीही पांघरून घेऊन झोपी गेली. या दोघी पण मग झोपल्या. त्या म्हटल्याप्रमाणे अंजू खरंच गोड स्वप्न बघतच झोपी गेली. पण त्याआधी कितीतरी वेळ रुद्रांशच्या फोटोत हरवली होती. दुसऱ्या दिवशी अंजूनं सकाळी उठल्या उठल्या शीलाबाईंना कॉल लावला. आई. अंजू. अंजू बोलता बोलता थांबली. त्या तिघीही तिच्याकडे खोडील हसून बघत होत्या. तिनं त्यांच्याकडे बारीक नजर करून बघितलं. ती मग त्यांच्याकडे पाठ करत बोलली. हॅलो आई. हा बोल, ठरलं का काही मग? अगं मी आहे इथे, तू बोल पुढे. शीलाबाई. मला मुलगा पसंत आहे. अंजू हातामध्ये तोंड लपवत म्हणाली. स्वतःशीच लाल झाली होती ती. खरंच? मला त्या बोलल्याच होत्या की तू नाही बोलणार नाहीस. त्या मोठ्या उत्साहात म्हणाल्या. अहिल्याबाई, तुझ्या होणाऱ्या सासूबाई. शीलाबाई. असं का बोलल्या त्या ते माहीत नाही बाई, पण त्यांच्या मुलीनी तुला गोव्यामध्ये पाहिलं होतं, तेव्हाच तू आवडली होतीस त्यांना. शीलाबाई. अंजूनं घाबरून या तिघींकडे बघते. पियानं हातवारे करत विचारलं. अंजू पण हातानेच थांब म्हणाली.
अजून काय बोलल्या त्या? तुझ्याबद्दल कॉलेजमधून माहिती काढली त्यांनी. हो का? अंजू, हो बघ, आपण चांगलं राहिलं ना की आपल्यासोबत चांगलंच होतं. माझी गुणाची पोर, शीलाबाई कौतुक करत म्हणाल्या. आई, बरं मुलगा काय म्हणाला? अंजूने एक्सायटेड होऊन विचारलं आणि हसून तिघींकडे बघितलं. तो आलाच नव्हता. त्याचे आई वडील आणि बहीण आले होते. तू हो बोलल्यानंतरच ते त्याला सांगणार होते याबद्दल, आणि तो त्यांच्या शब्दाबाहेर नाही असं बोलले ते. अजून काय हवं आपल्याला? आहे ते खरं खरं सांगितलं. खूप चांगली वाटली बघ माणसं. पुढच्या आठवड्यातच घरी जायचंय त्यांच्या, तेव्हाच बघेल तो तुला. शीलाबाई. अंजूला आता तोंड लपवून हसावंसं वाटत होतं. ती कंट्रोल करत म्हणाली, ओके बरं आई, ठेवू का मी? कॉलेजमध्ये जायचंय. हो, स्टडीसाठी जातो आम्ही, उरकायचंय अजून. ठेवू का मग? अंजू. हो ठेव, नंतर बोलू बाकीचं. शीलाबाई. कॉलेजमध्ये? शीलाबाई. अंजूनं मोबाईल खाली ठेवला. सगळ्याजणी तिच्याकडे आतुरल्यासारख्या पाहत होत्या. अंजूनं लाजत लाजतच झालेलं बोलणं त्या तिघींना सांगितलं. त्यांनी हे का लपवलं की त्याला तू पसंत आहेस? मधून संशय आल्यासारखं विचारलं. ईशाही म्हणाली, हो ना, आणि तू त्यांना तिकडे भेटली होतीस हे पण नाही सांगितलं. बरं झालं उलट नाही सांगितलं ते, नाहीतर मी लपवून ठेवलं म्हणून ओरडत बसली असती आई. अंजू सुस्कारा सोडत म्हणाली, किती लकी आहेस ग तू. अजून लग्न पण झालं नाही तरी किती विचार करतायत तुझा ते. पिया तिची बॅग भरत म्हणाली. अंजू लाजून हसली. आता लवकरच भेट होणार आहे. मॅडमला तर आता वाट पण नाही बघवणार. ईशा तिला चिडवत म्हणाली. खरंच? अजून वाट नाही पाहू शकत मी. आधीच खूप वाट पाहिली आहे. आता लवकरात लवकर यांनी यावं आणि मला त्यांच्यासोबत घेऊन जावं. अगदी उद्या आले तरी. अंजू बोलता बोलता थांबली. तिघीही तिच्याकडे खट्याळ हसून बघत होत्या. ते बघून अंजू अजूनच लाजली. पिया आता तिचा हात तिला मध्ये घेत गाऊ लागली. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. अंजू खुदकन हसली तशा सगळ्या मोठ्यानं हसायला लागल्या. थोड्या वेळानं त्या त्यांचं आवरून कॉलेजला गेल्या. आता फक्त एक दिवस राहिलेला होता त्यांच्या भेटीला. अंजूचं मन तर इतकं अधीर झालं होतं रुद्रांशला भेटण्यासाठी. एक एक तास म्हणजे तिला एक एक दिवस असल्यासारखा वाटत होता. आज सगळ्याजणी कॉलेजमधून तशाच शॉपिंगसाठी गेल्या. माझ्याकडे आहेत कपडे, मला खरंच नको आहे नवीन काही. अंजू पियाचा हात धरत म्हणाली. गप्प बस आणि मला बघू देत हे कपडे. पिया तिला ओरडली. तिनं एक ड्रेस अंजूला लावून बघितला आणि खुश होत म्हणाली, येस, हाच ड्रेस घालून जायचंस तू. ओढणी पण किती सुंदर आहे ना. हो खरंच. काका, हाच पॅटर्न पण कलर्स वेगळे दाखवा. मधू तिथल्या सेलरकडे बघत म्हणाली. ईशा तर तिच्याच नादात होती. मिररसमोर जाऊन वेगवेगळे ड्रेस लावून पाहत होती. मी कोणत्याही ड्रेसमध्ये गेले तरी काय फरक पडणार आहे? ऑलरेडी मी पसंत आहे त्यांना. अंजू अजूनही तिच्या शब्दांवर अडून राहत म्हणाली. तिच्यासाठी त्याला भेटणं महत्त्वाचं होतं. अगं बावळट, इतक्या दिवसांनी भेटणारेस तू त्याला. अशी मस्त तयार होऊन जा, म्हणजे त्याला त्याची चूक कळेल. ईशा तिथे येत म्हणाली. तिघींनीही तिच्याकडे पाहिलं. तशी ईशा हसून म्हणाली, काही कळत नाही तुम्हाला. हिला बघून त्याला उगीच आपण लेट केलं असं फिलिंग यायला पाहिजे, आणि त्यासाठी हिला तर अप्सरा बनून गेलंच पाहिजे. हो ना गं. ईशानं बाजूला हात ठेवला होता. तिघीही तिला हसायला लागल्या. ईशानं त्या का हसतायत म्हणून मान वळवून पाहिलं तर तिनं एका मुलाच्या खांद्यावर हात ठेवलेला होता. तोही तिच्याकडे बघून हसत होता. ती पटकन हात बाजूला घेत त्याला सॉरी बोलली. तो काहीच न बोलता तिच्याकडे हसून बघत होता. तिनं त्याच्याकडे रागानं बघितलं तसा तो तिथून पळाला. काहीही म्हण, ईशू अगदी बरोबर बोलली. तुला पाहून खरंच त्याला तसं वाटलं पाहिजे अंजू. होश तो उडणे ही चाहिए. पिया एक डोळा मिचकावत म्हणाली. अंजूला पण आता ते योग्य वाटलं. तसा तर राग तिला आलाच होता त्याचा थोडासा. किती तरसवलं होतं तिला, पण आता सगळं ठीक होणार होतं. ती होकारार्थी मान हलवत हसली. तिघीही शॉपिंग करून वडापाव खाण्यासाठी एका टपरीवर गेल्या. वडापाव खाल्ल्यानंतर अंजूनं हात रुमालाने पुसत समोर बघितलं तर एक माणूस त्याच्या बॅगमध्ये गन ठेवत होता. गन? काय? तिच्या तोंडातून अस्पष्ट उच्चार निघाला. पियानं अंजूकडे बघत विचारलं तशी अंजू घाबरून हळूच म्हणाली, मी गन पाहिली आत्ता त्या माणसाच्या हातात.
अंजूनं तिला तो माणूस दाखवला. एक मध्यमवर्षीय दाढी मिशी असलेला माणूस तिथं उभा होता. तो इकडे तिकडे बघत चालू लागला. दोघींनी थोडंसं भीतीने एकमेकींकडे पाहिलं. चल आपण जाऊ, अंजू तिची बॅग सावरत म्हणाली. कुठे चालल्या? ईशानं वडापाव खाता खाता विचारलं. तुम्ही दोघीही थांबा इथेच, आम्ही आलोच, पिया तिच्याकडे न बघताच म्हणाली. अंजूसोबत गेली. कुठे गेल्या ह्या? मधूने हात झटकत विचारलं. ईशाही हात पुसत म्हणाली. डोंट नो, येतील लगेच. बरं पाणी दे ना, मधू हात करत म्हणाली. दोघीही तिथेच त्यांची वाट पाहत थांबल्या. इकडे या दोघी त्या माणसामागे गेल्या. पिया चालता चालता थांबली. ते बघ पोलीस, आपण त्यांना सांगू, चल, पिया पोलिसांकडे बघत म्हणाली. तिनं अंजूकडे पाहिलं तर ती घाबरून समोर बघत होती. पियानेही त्या दिशेला पाहिलं तसा तिच्या अंगावर काटा आला, कारण तो माणूस त्यांच्याकडेच बघत होता. पियाला कळून गेलं की ती मोठ्यानं बोलली होती आणि त्या माणसाने नेमकं ते ऐकलेलं होतं. त्या माणसानं त्यांच्याकडेच पाहत ओठावर एक बोट ठेवलं. दोघीही दरदरून घाबरल्या. पियानं तर थरथरत अंजूचा हात पकडला आणि हळूच म्हणाली, चल पटकन. ती तिला घेऊन पोलिसांकडे पळू लागली. काका, एक लहान मुलगी मोठ्यानं ओरडली तशी अंजू जागीच थबकली. तानी? ती स्वतःशीच उद्गारली. तिनं गरकन मागे वळून पाहिलं तसं तिच्या काळजात धस्स झालं. त्या माणसाच्या हातामध्ये तानी होती आणि तिच्या डोक्यावरच त्यानं गन ताणलेली होती. पियानं पण इकडे तिकडे घाबरून बघत विचारलं, तानी, ही कशी इथे? तानी? तिथे त्यांच्याच वयाचा एक मुलगा ओरडत आला. सोड तिला, तो त्या माणसाकडे बघत मोठ्यानं ओरडला. तानी पण रडायला लागली. आता पोलीसही आले तिथे. त्यातलाच एक पोलीस ओरडला, हे बघ, शिस्तीत स्वतःला आमच्या हवाली कर. तू वाचणार नाहीयेस तसाही. उगीच वेळ वाया घालवू नकोस. त्या मुलीला सोड. मी तुमच्या हातात येण्यासाठी पळालो नव्हतो. मला जाऊ द्या, नाहीतर. असं बोलून त्या माणसानं तानीच्या डोक्यावर गन रोवली. तानी इकडून अंजू आणि तिकडून तो मुलगा. दोघेही सोबतच ओरडले. त्यानं अंजूकडे चमकून बघितलं. अंजूला भीतीनं काय करावं ते सुचेना. ती त्या माणसाजवळ जायला लागली तसा तो ओरडला, दूर दूर, जवळ आलीस तर. त्यानं पुन्हा गन तानीच्या डोक्यावर धरली. अंजू घाबरून ओरडली. तिला आता भडभडून येत होतं. अंजू, अंजू, तानीनं रडतच आवाज दिला. हे बघा, तुम्ही हवं तर मला पकडा, तिला सोडा प्लीज, तिला काही करू नका, अंजू आता रडवेली होत म्हणाली. तिनं हातही जोडले होते. आता माणसं पण जमायला लागली होती तिथं. मधू व ईशा पण आल्या. तानीला तसं बघून त्याही जाम हादरल्या. तो माणूस पोलिसांकडे वळून धमकी देत म्हणाला, मला इथून गपगुमान जाऊ द्या, नाहीतर मी खरंच हिला मारेल. अंजू ओरडली आणि पोलिसांना विनवणी करत म्हणाली, प्लीज त्यांना जाऊ द्यात, प्लीज. पोलीस काही त्याला सोडायला तयार नव्हते. तिकडून तो मुलगा पुढे येणार तोच त्या माणसानं तिकडे बघत त्याला धमकावलं आणि गन तानीवर धरली. पोलिसांना त्यामुळे त्याच्यावर अटॅक करता येत नव्हता. तानी मोठ्यानं रडत होती. बाकीची माणसं फक्त बघण्याचं काम करत होती. ते पाहून अंजूला त्यांची चीड आली. मी तानीला असं बघू नाही शकत, काहीतरी करायला पाहिजे. अंजू स्वतःशीच अस्वस्थ होत म्हणाली. काय करणार आहेस तू? पियानं हळूच विचारलं. अंजू विचारात हरवली होती. तिनं बॅगमधून पाऊच काढला. तिनं त्यातून कर्कटक काढत सरळ केलं. पियाला कळलं की ती काय करणार आहे ते. तिनंही तिचं कर्कटक काढलं. अंजूनं पोलिसांना समजेल असा इशारा केला. एका पोलिसानं लपून तिला दिसेल असा दम दाखवला. पिया व अंजूने एकमेकींकडे बघत फिंगर क्रॉस केल्या. त्यांनी मग समोर बघून सोबतच ते कर्कटक त्या माणसाच्या पाठीवर फेकून मारलं. एक कर्कटक बरोबर त्याच्या पाठीत घुसलं आणि तो माणूस ओरडला. नेमकं त्याने गन असलेला हातच मागे घेतला. त्याचवेळी एका पोलिसानं त्याच्या हातावर गोळी मारली आणि त्या माणसाची गन खाली पडली. त्याचं झालेलं दुर्लक्ष बघून तो मुलगा चपळाईनं पुढं आला. त्याने ते माणसाला लाथ मारून पटकन तानीला स्वतःकडे घेतलं. अंजूही लगेच तिकडे पळाली. अंजूने रडतच हात पुढे केला. अंजूने पटकन त्या मुलाच्या हातातून तिला घेतलं. बघ, मी आले ना, सगळं ठीक आहे पिल्लू. पण ती रडायची थांबेना. अंजूलाही रडायला येत होतं. बस बस, ते बघ, त्या बॅड अंकलना पोलिसांनी पकडलं. बघ बघ, आता तुला कोणीही काही करणार नाही राजा. मी आहे ना, डोळे पुस बरं. यू आर अ ब्रेव्ह गर्ल, राईट? यू आर माय ब्रेव्ह पिल्लू.
अंजू तिचे डोळे चेहरा पुसून समजावत म्हणाली. तानीनं हुंकार भरत मिठी मारली. या तिघी पण तिला हसवण्याचा प्रयत्न करू लागल्या. ती रडायची थांबली, पण मधूनच तिला हुंदका येत होता. तुमचं नाव अंजू आहे ना? त्या मुलानं विचारलं. अंजूने मान वर करून त्याच्याकडे बघितलं. ती बोलणार तेच कोणीतरी आवाज दिला. करण. त्या मुलानं वळून पाहिलं. या चौघींनी तिकडे पाहिलं. रुद्रांश. अंजू हळूच पुटपुटली. तिचा चेहरा लख्ख उजळला. किती दिवसांनी बघत होती ती त्याला. बदलला होता थोडासा. तिची नजर त्याला वर खाली बघून मन भरून पाहत होती. खरंच मन तृप्त झाल्यासारखं वाटत होतं. ती त्याच्याकडे धावणार तेच हातात ताणी असलेली जाणवलं. काय चाललं इथं? त्यानं पुढे येत कठोर आवाजात विचारलं. तानी त्याच्याकडे हात करत रडायला लागली. त्यानं पटकन तिला उचलून घेतलं. काय झालं माझ्या पिल्लूला? कुणी काही केलं का? त्यानं तिला प्रेमानं विचारलं आणि अंजूकडे पाहिलं. तो ज्या नजरेनं बघत होता अंजूला ते वेगळंच वाटलं. एकदम अनोळखी असल्यासारखा बघत होता का तो? नाही. करण त्याला म्हणाला. अरे ते एका गुंडानं तानीला पकडलं. काय? आणि तू काय करत होतास? यासाठी मी तुला तिच्यासोबत ठेवलं होतं का? तो मोठ्यानं ओरडला. तशा या चौघीही थोड्याशा दचकल्या. करण नरमाईनं म्हणाला. ती हात सोडून पळत. तिनं काहीही करू देत. मी तुला काय सांगितलं होतं की तिला एकटं सोडू नकोस. चुकलंच माझं. तिला सोबत न्यायला हवं होतं. तो तिला मायेनं गोंजारत म्हणाला. तो पुन्हा अंजूकडे बघत म्हणाला. थँक्यू वन्स अगेन. टेक केअर. तो जाण्यासाठी वळाला तोच तिथे एक माणूस येत म्हणाला. मिस्टर सौरभ, तुमची फाईल. सौरभ? या तिघीही सोबतच म्हणाल्या आणि घाबरून एकमेकींकडे बघितलं. अंजूसाठी आता हा दुसरा झटका होता. डोळे विस्पारून ती त्याच्याकडे पाहत होती. लगेच झालं पण काम? त्यांनी थोडंसं हसत विचारलं. हो झालं. तुम्ही या पुन्हा उद्या. उद्या? सॉरी, उद्या आमच्या घरी गेस्ट येणार आहेत. सो. तो बोलता बोलता थांबला. तो माणूस म्हणाला. हरकत नाही, परवा या. ओके, थँक्यू. तो त्या माणसाला हात मिळवत म्हणाला. तो माणूस गेला तसा तो करणला म्हणाला. चल. आणि या चौघींकडे न बघता पुढे चालू लागला. करणने अंजूकडे एकदा पाहिलं. हलकासा हसून तो पण त्यांच्या मागे गेला आणि अंजू ती तानीला घेऊन जाणाऱ्या सौरभकडे एकटक बघत होती. पाय जसे आज जमिनीत रुतले होते तिचे. कार गेली तरी ती तशीच उभी राहून डोळ्यांची पापणी न लावता तिकडे पाहत होती. या तिघींनीही तिच्याकडे पाहिलं. नंतर त्या एकमेकींकडे बघू लागल्या. अंजू पियानं तिच्या खांद्यावर हात ठेवत आवाज दिला. तशी अंजू समोर बघतच म्हणाली. तो त्यांना सौरभ बोलला, पण ते तर. आणि ती पुन्हा तिच्या विचारांमध्ये हरवली. तिघींनाही कळून गेलं की तिला चांगलाच धक्का बसला आहे. तिलाच काय, पण या तिघींनाही काही कमी धक्का बसलेला नव्हता. जे घडलं त्यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता. मधूनं पियाला धक्का देत अंजूकडे इशारा केला. मी रिक्षा बोलावते. असं बोलून ईशा गेली. पिया अंजूचा हात पकडत म्हणाली. घरी जाऊन बोलू आपण. ती पियाचा हात पकडून भरल्या आवाजात म्हणाली. डोळे आता पाण्याने डबडबले होते. पिया तिला समजावत म्हणाली. अगं मस्करी करत असतील. त्यांनी मला ओळखलं नाही पिया. नाही, त्यांचे ते डोळे. मस्करी नव्हती ही. आणि त्यांचं नाव तर रुद्रांश आहे ना. मग सौरभ? अंजू वेंधळ्यासारखी बडबडली. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड गोंधळ जमा झाला होता. घरी चल, आईला कॉल कर. सगळं क्लिअर होईल. पिया तिचा हात दाबून धीर देत म्हणाली. तिला त्या अवस्थेत बघवे ना आता. हो बरोबर, आईला तर माहीतच असेल ना. चल लवकर. असं बोलून अंजू ईशानं बोलावलेल्या रिक्षामध्ये बसली. त्या तिघीही आत बसल्या. सगळ्या शांत बसलेल्या होत्या. काय बोलावं ते कोणाला सुचत नव्हतं. त्यानं चौघींनाही ओळखलेलं नव्हतं. त्यात त्याचं नाव सौरभ होतं. रुद्रांशचा सौरभ कसा झाला हा प्रश्न चौघींच्याही मनात रेंगाळत होता. अंजू आतून इतकी अस्वस्थ झाली होती की तिला आत्ताच त्याच्याकडे जाऊन पुन्हा बोलावंसं वाटत होतं. डोळ्यात पाणी नव्हतं, पण आत मन कुठेतरी रडत होतं खूप. आता आईशी बोलून जे काही कळेल त्यावरच तिची आशा लागून राहिली होती बस. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.